रेड इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून माझ्या वडिलांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली। आज अखेर गेली 45 ते 50 वर्ष माझ्या वडिलांच्या सहित माझे बंधू आणि आम्ही सर्व आणि आमचे विजय कुंभार, आमचे दिलीप दादा असतील, यांच्यासारखे तरुण पिढी ही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास आणि काम करण्यास ही मंडळी पुढे येऊन ह्या लोकांनी सगळ्या पक्ष वाढवला। पक्ष वाढवत असताना काही मंडळी भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यानंतर ते इथून निघून गेले, राष्ट्रवादीत प्रवेश केला। राष्ट्रवादीची सत्ता बघून त्यानंतर त्यांनी परत भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेमध्ये प्रवेश केला। हे करत असताना या शहरातील आणि वाळवा तालुक्यातील जी लोक काम करत होती त्या लोकांची अडचण ही त्यांना भासू लागली। असं करत असताना त्यांनी या शहरातील ज्या गुंडांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्या एकत्रित करून या शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रियपणे पुढे घेऊन त्यांच्या विचारानं नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा आणि नगरसेवक पदाचा उमेदवार कोण असावा, ह्या 3 टोळ्या एकत्रित येऊन हा निर्णय घेत आहेत। म्हणून आम्ही जो घेतलेला निर्णय आहे पक्षांतराचा, हा काही नगरसेवक पदासाठी आम्ही घेतलेला निर्णय नाही। आमचं ध्येय हे नगरसेवक पद हे अंतिम ध्येय नाहीये आमचं, की या शहरातील महिला भगिनी आणि जो इथला सुजाण नागरिक आहे या नागरिकांना ह्या गुन्हेगारीपासून परावृत्त करणे, या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये आपण मोठ्या प्रमाणात लढा उभं करणं, हा मूळ आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा आमच्या कुटुंबाचा हा हेतू आहे। आणि हे गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी आम्ही आज जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मी आणि विजय कुंभार यांनी। आणि शहरातील ही जी वाढती गुन्हेगारी आहे हे भविष्यातलं फार मोठा प्रसंग आहे। आणि बीड सारखी परिस्थिती आणि सिंधुदुर्ग सारखी परिस्थिती ह्या इस्लामपुरात येत्या काही काळामध्ये ह्या गुन्हेगारांचा जर शिरकाव झाला तर वावगं आपल्याला म्हणता येणार नाही, अशी भयानक परिस्थिती होती। ह्या शहरातल्या आमच्या माई भगिनी पोरीबाळी यांना शाळा कॉलेजमध्ये जाणं सुद्धा मुश्किल होईल। ह्याला प्रतिकार करण्यासाठी आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। नगरसेवक पद आम्हाला मिळेल, पण ह्या शहरातील आमच्या माई भगिनींची काय अवस्था होणार आहे? बाहेर गावाहून येणाऱ्या ज्या मुली वगैरे जे आहेत शिक्षणासाठी कॉलेजमध्ये शाळेमध्ये, त्यांना संरक्षण कोण देणार? ह्या गुंडांच्या टोळ्या प्रत्येक भागामध्ये विखुरलेल्या आहेत आणि सत्तेच्या माध्यमातून आज त्यांचा प्रवेश नगरपालिकेकडे होत चाललेला आहे। ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या गावाच्या बाहेर पूर्वी असायच्या आणि आज ह्या टोळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आज ह्या टोळ्या सक्रिय होऊन नगरपालिकेमध्ये जायला निघाले। ह्याला प्रतिकार म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढच्या काळामध्ये ह्या गुन्हेगारांच्या विरोधात आम्ही काम करणार आहे। नगरसेवक पद हे आमच्याकडे गेल्या 50 वर्षापासून आहे कुटुंबाकडं, आणि त्या अगोदरचं बघितलं तर त्याच्या अगोदर 50 वर्षापासून नगरसेवक पद आहे। असं जवळजवळ 100 वर्ष झालं नगरसेवक पद हे आमच्या घराण्याकडे आहे। त्यामुळे नगरसेवक पदासाठी आम्ही जयंत पाटील साहेबांच्याकडे गेलो नाही, तर ही जी अपप्रवृत्ती आहे समाजामधली त्याला ठेचून काढण्यासाठी आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये। काल आम्ही
भारतीय जनता पार्टी आणि विकास आघाडीचा राजीनामा देऊन मी आणि महेश पाटील आम्ही आमदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करण्याचं मुख्य कारण म्हणजे की शालेय जीवनापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. स्वर्गीय अशोकदादांच्या नेतृत्वाखाली शालेय जीवनापासून आम्ही सुरुवात केली. 30-40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं. बूथ एजंटपासून शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, इस्लामपूर नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता अशा पदावर काम करत असताना संघर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता नसताना 2014 पूर्वी कुठल्याही प्रभागात उमेदवार मिळत नसताना आम्ही उमेदवारांची शोधाशोध करून विक्रम भाऊ असेल किंवा आम्ही ही पार्टी जेवण ठेवली विकास आघाडी. आणि त्यानंतर 2014ला सत्तेत परिवर्तन झालं. परिवर्तन झाल्यानंतर इस्लामपुरातल्या किंवा राज्यातल्या अनेक नेते काँग्रेस, राष्ट्रवादीचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला गेले. प्रवेश केल्यानंतर इस्लामपूरच्या नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर हिने ह्या शहराचा ताबा घेतला पूर्ण सिस्टीमचा. आणि तिने इस्लामपूर नगरपालिकेमध्ये जे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतांची आम्ही तक्रार केली चंद्रकांत दादांच्याकडे की अन्याय होतो, यांना उमेदवारी डावलं जाते, मिळत नाही. आम्हाला उमेदवारी मिळणे न मिळणे हा विषय वेगळा आहे, पण निष्ठावंतांना जे चांगले दिवस यायला पाहिजे होते. पण भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंतांना काडीची किंमत राहिलेली नाही. निष्ठावंतांचा विचार केला जात नाही. एकमुखी नेतृत्व पाहिजे. एकमुखी जर नेतृत्व या शहरात नसेल तर या शहराचा विकास होणार नाही. विकास आराखडा आहे, विकासाच्या नागरिक समस्या आहेत, पाणी पुरवठा आहे, 24/7ची योजना आहे. बऱ्याच अशा आमच्या कल्पना आहेत की ते इस्लामपूर शहरात नागरिक सुविधा मिळायला पाहिजे, नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. त्यासाठी एकमुखी नेतृत्व पाहिजे आणि हा हेतू ठेवून आम्ही आमदार जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इथून पुढे ज्या नागरिक समस्या आहेत, लोकांचे जे काही काम आहेत, बरेच आम्ही विरोधी पक्षात राहिल्यामुळे आम्हाला समस्या माहीत आहेत की अनेक वेळा पाणीपट्टीची समस्या आहे, घरपट्टीच्या आता समस्या आहे, गुंठेवाऱ्याची आहे, एनिया आहे, बांधकाम परवाने आहेत. ह्या प्रचंड समस्या आहेत. त्या समस्या सोडवायच्या असल्या तर सक्षम नेतृत्व पाहिजे. म्हणून आम्ही आणि महेश पाटील यांनी कोणाचा विचार न करता, म्हणजे ह्यात विक्रम भाऊ वगैरे यांना आम्ही काही विचारलेलं नाही, त्यांचा काही संबंध नाही. ते जर कोण असे अफवा पसरत असतील तरी त्याचा आमचा संबंध नाही. त्यानं काही राजकारण त्याच्या पद्धतीने करावं, आम्ही आमच्या पद्धतीने करून आमदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा चांगले विकास कामाचे दिवस आणू. ह्या हेतूनच आम्ही भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि काय इतक्या वर्ष आपण त्या ठिकाणी होता, ज्यावेळी तुम्ही पक्ष सोडला त्यावेळी तुम्ही एक भावनिक पोस्ट केलेली होती. नक्की त्यावेळी तुमच्या मनाची स्थिती काय होती? ज्यावेळी मी पोस्ट केली त्यावेळी माझ्या लहानपण मी अशोकदादांच्या घरात गेले. विक्रम भाऊ माझा एकदम जवळचा मित्र. मला त्यावेळी जरा भावनावश झालेलो मी थोडा की आपण एवढे नातेगोते आहेत, आमचे सगळे आहेत, आमचे मित्र परिवार आहे, आमचे दिलीप दादा आहेत, बरेच जण आमचे स्थानिक सगळे आहेत. यांना सोडून जायचं अचानक हे जरा माझ्या मनाला खटकलेलं. तो विषय मी महेश पाटलांना पण सांगितलेलं की आपण एवढं सोडून जातोय. फक्त एक विचार केला की हे निष्ठावंतांना संपवायला लागल्यात आणि ह्यात आपण संपून जाऊ. पण आपण संपून गेलो तर त्याचं काही वाईट नाही. पण ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, जी पक्ष आघाडी संघटना पैशाच्या जोरावर, भांडवलशाहीच्या जोरावर जी ताब्यात घेणार आणि सगळे परत चांगली लोक, आता मी क्वालिफाईड आहे, मी उच्च शिक्षित आहे, नगरपालिकेत सक्षमपणे काम केलंय, असले परत उमेदवार किंवा नगरसेवक या शहराला मिळणार नाहीत. आपण काहीतरी धाडस करून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्यानंतर आपल्याला जी विकास कामं करायची आहे त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आणि मागचा पुढचा काही विचार केला नाही. विक्रम भाऊचं काय होईल, विक्रम भाऊंना आम्ही गेल्यानंतर त्याने पाठवून दिलं. हे नाही, कोण कोणाला पाठवून देत नसते, कोण कोणाला पाठवून जात नसते. आम्ही सक्षम आहे, 30-40 वर्ष राजकारण करतोय, त्यामुळे आम्ही स्वतःचा निर्णय घेऊन आम्ही प्रवेश केलेला आहे.
म्हणजे एकूणच आता तुम्ही आणि महेश दादा हे दोघं पण ईश्वरपूरच्या नगरपालिकेमध्ये दिसणार. 110% आम्ही 100% हिकंड बी दिसलो असतो आणि तिकंड बी दिसलो असतो. सक्षम उमेदवार आहेत, आम्हाला सांगतात हिकडं लढा, तुम्ही तिकंड लढा, आमच्या नावाखाली, आमच्या नेतृत्वाखाली, आमच्या उमेदवारीखाली फालतू कोणाला तरी उमेदवारी द्यायची आणि त्यांना निवडून आणायचं, असा उद्योग चाललेला. आम्ही इकडं पण प्रचंड मतांनी निवडून आलो असतो आणि तिकंड बी येतोच. निवडून येण्याचा आमच्या पुढे प्रश्नच नाही, कारण सुप्रियाताई पण प्रचंड मतांनी निवडून आल्यात, मी पण प्रचंड मतांनी निवडून आलेलो. त्यामुळे निवडून येणे म्हणून आम्ही तिकडे गेलोय असा काय विषयच नाही. जयंतराव पाटील साहेबांनी आनंदराव मलगुंडे यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली, त्यांनी प्रचार पण चालू केलाय. आता शहरातल्या लोकांना तुम्ही आणि महेश पाटील कधी दिसणार प्रचारात? आम्ही सक्रिय झालेलो आहे. आता प्रोसेस चालू आहे. अर्ज भरायची तारीख 10 तारखेपासून आहे. ज्या प्रशासकीय प्रोसेस आहेत म्हणजे अर्ज भरणे, डॉक्युमेंट तयार करणे, ह्यात आहे. आम्ही आता सक्रिय झालोय आणि काम चालू पण केले. प्रचार सभा वगैरे झाल्यानंतर आमचा बुलंद आवाज आहे महेश पाटील, ती सभा गाजवतीलच. ओके.